नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभप्रभात. भारत माता की जय. आज आहे 15 ऑगस्ट. तर मी आता निघालो आहे आपल्या मैदानात. ध्वजारोहणाचा कार्यक्रम आहे. आलेच सगळे, आता जमा होतील. तर आहे आज 15 ऑगस्ट. तर आपला देश स्वातंत्र्य होऊन 79 वर्षे झाली आहेत. 2026 आहे तर 79 वर्षे झाली आहेत. आपला देश स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 रोजी. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आणि ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिलं आपल्या भारत देशासाठी, त्यांना एक आदरांजली म्हणून आपण हा कार्यक्रम साजरा करत असतो. आणि हा प्रत्येकाने साजरा करावा, कारण की आपल्याला ह्या दिवसाची आठवण एक असते की आपल्याला जो आनंद आहे, आपल्या 79 वर्षात आपल्याला जो आनंद झाला असतो तो आपण या दिवसात साजरा करायचा असतो. आणि दुसरी गोष्ट, काय लोक आता 2 दिवस सुट्टी आहेत, मस्तपैकी अजून एक 3 दिवसाची सुट्टी घेतात आणि कुठेतरी फिरायला जातात. पण ॲक्च्युली ही सुट्टी आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा आनंद साजरा करण्यासाठी दिला जातो. त्यामुळे प्रत्येकाने ही कर्तव्य आणि आपली जबाबदारी आहे की आपण हा उत्सव, आपला सण आहे, तो आपण साजरा केला पाहिजे आणि आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने साजरा केला पाहिजे. याची प्रत्येकाने खबर घेतली पाहिजे, दखल घेतली पाहिजे. आणि ठीक आहे, एवढं अजून काय लोकांना अजून बोलून आपण काय बोलून फायदा नाही. प्रत्येकाला हे कळलं पाहिजे. मी तर बाबा, जेव्हा मला म्हणजे आतूनपर्यंत असं मला आठवत नाही की मी 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट कुठे मिस केलं आहे. भले मी लेट गेलो आहे, पण मी जातो, कंपल्सरी जातो. कारण की आपले कर्तव्य, आपली जबाबदारी आहे तिथे जाणं आणि तिथे जरा आपल्या देशाला वंदन करणं, ते आपली एक आपला हक्क आहे. तो आपण बजावायचाच असतो. ठीक आहे, आता तुर्तास मी थांबतो इथे आणि आपण डायरेक्ट भेटतो आपल्या मैदानात. आता पाऊस आला आहे, पावसाने भरपूर गडबड करतो. दरवर्षी एक वर्षी आम्ही असं केलं होतं की सगळे ते फुगे वगैरे, आपण सजावट वगैरे केली होती फुग्यांची वगैरे. आपलं कसं ओपन मैदान आहे, त्यामुळे तिथे फुग्यांची सजावट वगैरे केली होती. आणि रात्री पाऊस पडला नाही, सगळे ते फुगे एकदम बोलतात ना, हे झाले, डॅमेज झालेले सगळे. तर त्यामुळे आपण काय जास्त डेकोरेशन वगैरे आजूबाजूला करत नाही. पण फुलांच्या लढ्या वगैरे आणि झेंडे वगैरे असतात, लहान पोरांना झेंडे वगैरे देतो आपण. आणि याची तयारी असते. तर भेटू, आता मी झेंडे घेऊन जातो आहे, ते झेंडे तिथे लावायचे. तर भेटू आपण आता स्पॉटवर आपल्या. बघ, आता तयारी करतात इकडे, त्या बांबूला मस्त सजवतील. त्याच्यानंतर त्याला झेंडा लागेल, आपला स्पीकर वगैरे लावला आहे. त्याच्यामध्ये तयारी चालू आहे बघा. हाय बाबू, कपडे बघा. चांगला ड्रेस नको भेटला. हे बघा, हाय करा सगळ्यांनी, हाय करा. हाय बाबू, हाय कर. हा बघा, भारत देशाचा नागरिक कामावर चालले. हॉस्पिटलवाली ड्युटी. हा, इन्सेशनल लावतात इथे, लावायच्या लाड्या. हाय पब्लिक, आपल्या झेंड्याची पूजा करून घ्यायची. पाऊस पण भरलाय.
वरती होती म्हणून पाहुण्याने गडबड केली सगळी जोरातच आला पाऊस. रांगोळी खाल्ली ती रांगोळी पण गेली आता तिथे. हॅलो मी मंडळाचे मान्यवर प्रमुख पाहुणे आमचे विजय मोहिते आणि चित्रकारीकर यांना विनंती करेल की नारळ वाढून घ्यायचा आहे. हॅलो ही वरती सोडा. भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे 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 वंदे. काय इकडे तिकडे उभे राहिलेत पावसामुळे. पाऊस जोरातच आलाय. अरे वा वा वा. चिन्मय राणी बोल. हे पकड ना बाबा. अरे वा वा. बारके पर्यंत आवाज कमी. अनेक वेळांनी आपले बलिदान दिले. आपण देशाचे आहोत. आपण मोठे होऊन देशाचे नाव उज्ज्वल करू. मस्त मस्त चल.
Today we all are gathered to celebrate 80th anniversary of Indian independence. This is very special day and proud for every Indian. On 15th August we get freedom from Britishers. On 15th August 1947, we also remember and honor our great freedom fighters who sacrificed their lives. As a young citizen, we should respect our country, people, and keep our country clean. Thank you, Jai Hind. Today, 15 August, we are celebrating Independence Day. Independence Day is National Festival of India. I wish you all a very happy Independence Day. We remember our freedom fighters on this day. We got freedom on this day. I am proud to be an Indian. I love my country very much. माझं काय आहे? आता कोण आहे? गीतांश काप. मस्त टाळ्या वाजवा गीतांसाठी. अजून कोण आहे? गाणं म्यूट केलं इथे. अजून पण आहे का बोलायचं? पावसामुळे सगळे पसरले तिकडे तिकडे. दीदी, राहू. बघा कालच बॉर्डरवर आलाय. गेल्या वेळी त्याच्या पायाला बंदूक लागली, गोळी लागलेली पायाला. या आता पाऊस गेला, या उभं राहा. पिझ्झा खायला गेलेला बॉर्डरवर. भारत माता की जय. आणि आवाजाच्या भारत माता की जय. असं एवढी पब्लिक त्यांचा आवाज भरपूर आला पाहिजे. भारत माता की जय. पावसामुळे थोडी गडबड झाली त्याच्याबद्दल पावसाचे आभार आणि अध्यक्ष बोलला तर संपलं. समजून जाऊ. थांबा आता या. आपल्या भारताचा आजचा हा 79वा प्रजासत्ताक स्वातंत्र्य दिन सॉरी तर या आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी ब्रिटिशांच्या हुकुमशाहीतून आपल्याला ज्यांनी बलिदान देऊन ज्यांनी ज्या हुतात्म्यांनी आपले प्राण त्याग केले त्या सर्व हुतात्म्यांना आपण एक श्रद्धांजली आदरांजली म्हणून हा आपला सण असतो तो मोठ्या उत्साहाने साजरा करायचा असतो. आणि तो सण साजरा करत असताना आपण लहान मुलांना जे सांस्कृतिक उपक्रम वगैरे ज्या लहान मुलांना जी गाणी वगैरे बोलतात त्यांना आपण प्रोत्साहन वगैरे द्यायचं असतं. कारण की हेच आपल्या भारताचे पुढचे भविष्य असतं. आणि यातूनच कोणतरी एखादा महापुरुष किंवा कोणी भगतसिंग किंवा कोणी काही घडू शकतं त्याची आपण खात्री घेऊन त्यांना एक प्रोत्साहन द्यायचं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही सुट्टी जी असते आपल्याला 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी ही आपल्याला स्पेशली आपला भारत देशाचा स्वातंत्र्य झालेल्या दिवसाचा आनंद आणि उत्साह साजरा करण्यासाठी दिली जाते. पण आपण काय करतो 2 दिवसाची सुट्टी घेतो अजून आई पळतात. पण हे मुळात चुकीचं आहे, खूप चुकीचं आहे.
आता ते मी तुम्हाला सांगण्यापेक्षा मी लहान आहे आणि तुम्ही मोठे आहे, हे आपण प्रत्येकाने समजलं पाहिजे. कारण की लहान मोठी मोठा घात घेतला जातो हे लक्षात असू द्या. ठीक आहे, जास्त काही बोलत नाही, पाऊस भरपूर आहे आणि पोरं पण भिजली आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम इथे संपवतो आणि ते लहान मुलांना जरा बोलायचे. भारत माता की वंदे. सर्वांना 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि कोणी गाणे बोलायचे. सर्वांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. आज आपण इथे 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज आपल्या इथे एक मोठे हनुमान मंदिर कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल प्रथमतः सगळ्यांचे आभार. दरवर्षीप्रमाणे आपल्या इथे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने करतो. कोणतेही कार्यक्रम असतो हे आपलं मंडळ सिद्ध करून दाखवतो की चांगल्या पद्धतीने चांगल्या सिद्ध पद्धतीने आपला कार्यक्रम करतात आणि अशाच पद्धतीने पुढे कार्यक्रम येणारे कार्यक्रम वगैरे सगळे असे चांगल्या पद्धतीने कराल अशी अपेक्षा करतो आणि माझे काही शब्द धन्यवाद. धन्यवाद. पाऊस असल्यामुळे हा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपवतो अशी घोषणा करतो. जय महाराष्ट्र, जय भारत. महिलांचं फोटो सेशन चाललंय. भारत माता की जय. पावसाने भरपूर गडबड केली सगळी. तर मंडळी अशा तऱ्हेने आपलं झेंडावंदन झाले, ध्वजारोहण झाले. पावसामुळे भरपूर गडबड झाली म्हणजे पाऊस नेमका यायला आणि आपलं कार्यक्रम चालू व्हायला. नंतर कार्यक्रम झाल्यानंतर पाऊस काय थांबला. आता पाऊस थांबलाय थोडा. मग काय थोड्या लहान पोरांची गाणी वगैरे स्पीच वगैरे होती, मग ते झालं. आणि नंतर मग काय कोणाला काय जास्त बोलता आलं नाही आणि काय करता नाही आलं पावसामुळे. कारण की लहान पोरं भिजत होती. म्हटलं ते भिजण्यापेक्षा आपण कार्यक्रम आटोपता घेऊया. आपलं झेंडावंदन तर झालं होतं, राष्ट्रगीत वगैरे आपण घेतलं होतं. त्याच्यानंतर मग काही शूटला मी असं म्यूट केलं कारण की ती जी गाणी आहेत ना त्याला कॉपीराईट पडतो. त्यामुळे त्यांना मी थोडं म्युझिक पार्ट टाकला आहे तिथे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोचवा. आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, काळजी घ्या. भारत माता की जय, वंदे मातरम. आणि हो, सर्वांना 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.